खरीप हंगाम 2025चा सरसकटचा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व विमा कंपन्यांना हिस्सा अनुदान देण्यात आलेला आहे। विमा कंपन्यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन आता जलद गतीने सुरुवात केलेली आहे आणि उद्यापासून म्हणजे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा किमान म्हणजे खरीप हंगाम 2025चा सरसकट पीक विमा वाटप होण्याची शक्यता आहे आणि ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या 90 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपयाचा खरीप हंगाम 2025चा पीक विमा वाटप होणार आहे। मित्रांनो, हा पीक विमा सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, कांदा असेल, याचबरोबर इतर जे पिकं आहेत जी तुमच्या पिकाचा तुम्ही पीक विमा भरला होता तर त्या सर्व पिकाचा तुम्हाला पीक विमा भेटणार आहे। तूर असेल किंवा कपाशी असेल, या सर्व पिकाचा पीक विमा भेटणार आहे आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन आता करायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, राज्यातल्या 34 जिल्ह्यातल्या जवळपास 89 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटी रुपयाचा यंदाचा खरीप हंगाम 2025चा पीक विमा मिळणार आहे। ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यात, या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये असा कुठलाही जिल्हा नाही ज्या जिल्ह्यामध्ये 75% पेक्षा कमी नुकसान नाही। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 75% पेक्षा जास्त नुकसान आहे। त्यामुळे मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये सरसकटचा पीक विमा वितरण होण्याची शक्यता आहे आणि सोमवारपासून हा पीक विमा वाटप होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, हिंगोली असेल, याचबरोबर जालना जिल्हा असेल, याचबरोबर परभणी जिल्हा असेल, याचबरोबर या मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये सरसकटचा पीक विमा जे आहे तर तो वाटप होणार आहे। किमान 17,500 तरी पीक विमा वाटप होणं या जिल्ह्यामध्ये अपेक्षित आहे आणि यंदाचा पीक विमा काढणीच्या आणि कापणीच्या आधारावर म्हणजे उंबरठा उत्पन्नाच्या आधारावर शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याची उंबरठा उत्पन्नाची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्राला सादर केलेली आहे। आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम जलद गतीने सुरू झालेलं आहे। याचबरोबर विदर्भातले 5 जिल्हे, ज्याच्यामध्ये विदर्भामध्ये आपण पाहतोय अमरावती जिल्हा आहे, याचबरोबर यवतमाळ जिल्हा आहे, अकोला आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, या विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे। बुलढाणा जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे। या विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विम्याचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे जलद गतीनं हा पीक विमा वाटप होण्याची शक्यता आहे। उद्या सोमवारपासून या विदर्भातल्या 5 जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण होण्याची शक्यता आहे। यानंतर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, मित्रांनो अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे किमान 17,500 तरी पीक विमा या जिल्ह्यामध्ये वाटप होणं अपेक्षित आहे। उंबरठा उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारावर या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे आणि यानंतर पूर्व विदर्भातले वर्धा असेल, सांगली असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, यानंतर पुणे असेल, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा या सुद्धा जिल्ह्यामध्ये किमान 34% नुकसान आहे आणि या सुद्धा जिल्ह्यामध्ये 34% नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये किमान 17,500 तरी पीक विमा वाटप होणं अपेक्षित आहे। परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून जलद गतीने आता पीक विम्याचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केलेली आहे आणि हे कॅल्क्युलेशन संपल्यावर पीक विमा वाटप होण्याची शक्यता आहे। परंतु कृषी विभागाने स्पष्टपणे सांगलेलं आहे, कृषी विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे उद्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडायला सुरुवात होईल आणि पुढच्या 2 आठवड्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप वितरण हे होण्याची शक्यता आहे। आता उद्यापासून वाटप होईल, परंतु पुढचे 2 आठवडे पूर्णपणे शेतकऱ्यांना वाटप व्हायला लागतील, ही अशी माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। संपूर्ण जिल्ह्याची उंबरठा उत्पन्नाची माहिती केंद्राला सादर झालेली आहे। ही उंबरठा उत्पादनाची माहिती विमा कंपनीला सुद्धा सादर झालेली आहे आणि यावरती विमा कंपनीचे अधिकारी कॅल्क्युलेशन करत आहेत, कोण्या शेतकऱ्याला किती पीक विमा द्यायचं ही रक्कम ठरवत आहेत आणि ही रक्कम काही दिवसांमध्ये ठरवली जाईल आणि ज्यांची रक्कम कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना उद्यापासून पीक विम्याचे वाटप होण्याची शक्यता आहे।